विवेक बॉलिंग मार्कवरती. मॅचला होते सुरुवात. गेम ऑन. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉल वरती येते विकेट. नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये. चिराग आलाय. चांगली सुरुवात केलेली मैदानाच्या आतमध्ये वीर बजरंग शिरडोन. वेगवान चेंडू समोरच्या दिशेने फटकाय. हाच प्रयत्न केला होता मैदानाच्या आतमध्ये सुशांतनं, त्याला अपयश आलं. मध्ये इकडे बघतो आपण चिरागच्या बॅटमधून हा पहिला चौकार. समोर शिरोडोन आहे. वेगवान चेंडूल BW विकेट इथनं मिळेल. लगेचच कमबॅक. दुसरा धक्का खांबाला पडला. आमचे जर कोणी त्यांचे सपोर्टर किंवा कोणी वरिष्ठ आला असेल तर आपण VIP डाईज वरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खेळाडू कक्ष प्लीज आपण रिकामा करा. धक्का बघतो आपण लागत असताना मैदानाच्या आतमध्ये दुसरा कंबल पडला. नितेश शेलार नवीन बॅटर. रनसेट स्कोरबोर्ड वरती 4-2 खेळाडू बाद. विवेकची चांगली बॉलिंग. त्यानं पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर पुन्हा सेकंड बॉलवरती चौकार, तिसरा बॉलवरती विकेट. चांगली बॉलिंग केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या P1 मध्ये महत्वपूर्ण ही देखील मॅच. दोन चांगल्या टीम आमने सामने आहेत. त्या अनुषंगानं मॅच मध्ये रंगेल. एक चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मग अशा मॅच मध्ये वाडेकरने तो सामना एकतर्फी जरूर जिंकला. या मॅच मध्ये जरूर अपेक्षा असतील. विवेकचा मार्गस्थ असताना शिरोडोनच्या माध्यमातून शेलार साकिंग एनला. समोरच्या दिशेला फटकाय. डीप मध्ये फिल्डर. चूक मात्र होणार नाहीये. नितेश देखील परततो मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का खांबाला पडला. पहिल्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये खाडे आलाय. समोर काय बॅटिंग केली होती. संघ बागपुटला असताना अप्रतिम तो आगासांच्या अगेन्स्ट खेळला होता. या मॅच मध्ये देखील तशीच काय इनिंग आपल्या टीम करिता महत्वाचे. विवेक षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार. समोर ड्राईव्ह करत असताना 20 मध्ये फटकाय. साइड स्क्रीनला रन चांगला मिळतील. ती सुरुवात पुन्हा एकदा या देखील मॅच मध्ये 4 धावा. जी सुरुवात होती आघासांच्या अगेन्स्ट तशी सुरुवात आता करत असताना या देखील मॅच मध्ये चौकारानं आघास केलेला आहे खाडेनं. संघाची धावसंख्या 9 आकड्यावरती. विवेक ओद विकेट ना. वेगवान चेंडू पोलर लेनचा होता. एक रिस्की सिंगल इकडनं कंप्लीट केलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या
जाईल 1 पुढे स्कोर बोर्ड एकूण बघतो आपण पहिल्या षटकाचा खेळ संपला. दुहेरी अंकामध्ये 10 धावा, 3 खेळाडू बाद. सुयोग आलेत सेकंड ओव्हर मध्ये. खाडेच्या अगेन्स्ट चांगला चेंडू होता. बॉन्स पाहायला मिळाला आपल्याला. थोडासा राईस देखील झाला, टर्न पाहायला मिळाला. विकेट किपर भरत पाटील मुलगा त्यांचा बॉलिंग करतोय. ते त्यांच्या मागे विकेट किपर म्हणून काम बघतायत. लीड करत असताना आपल्या टीमला. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला मिस टायमिंग आहे. जेलची संधी नसेल. फिल्डर कडनं झालेले चोख चेंडू मागे निघून चाललेला वेगानं. फिल्डर पोहोचेपर्यंत आता मात्र चेंडू पोहोचलेला आहे. स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. खाडेच्या बॅटमधून दुसरा चौकार. सुयोग पाटील ओव्हर द विकेटनं पुढचा चेंडू. पुन्हा फटका हवेत. मिस टायमिंग. जेल नसणारे. नशिबाची साथ देखील लागतेय खाडेला या मॅच मध्ये. धावा इथनं मिळतील 2. साई शेजारला स्ट्राईक अजून नाहीये. पहिल्या देखील मॅच मध्ये लास्ट बॉल मध्ये त्याला स्ट्राईक मिळाली, बाद झाला. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झालेला आहे. स्ट्राईक त्याला नाहीये. धावा आहेत स्कोर बोर्ड वरती 16. सुयोग ओव्हर द विकेट न पुढचा चेंडू खाडेसाठी. मिस टायमिंग. आता इकडनं वाचणार नाहीयेत. परतावा लागेल खाडेला देखील मैदानाच्या बाहेर. महत्वपूर्ण विकेट या मॅचची. खेळाडू बाद. नवीन बॅटर मयूर आलात क्रमांक 6 वरती. सुयोग ओव्हर द विकेट ना. लेग स्टिक उडवण्याचा प्रयत्न. माझा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव. इकडनं मेल एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 पुढे. स्कोर बोर्ड 17 वरती 17. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आहे. बॉन्स सन सगळ्या गोष्टी. अजून एक डॉट. दुसऱ्यांदा असा चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. सुयोगनं अप्रतिम बॉलिंग करत असताना, चांगला क्रिकेट खेळत असताना आपल्या टीम करिता सुयोग पाटील. नेक्स्ट बॉल. पुन्हा गती कमी केली होती या चेंडूमध्ये. बघतो आपण ऑन साइडला फटका. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. धाव इकडनं मेल 1. 2 ओव्हर झालेले आहेत. स्ट्राईक साई शेलरला पुन्हा नाहीये. एकूण षटक आपण बघतो 2 कंप्लीट आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धावा ज्या आहेत त्या स्कोर बोर्ड वरती आहेत 18. खेळाडू बाद आहेत 4.
आविष्कार बॉलिंग मार्कवरती यावेळेचा फटका देखील खेळत हवेत. तिकडे डीप मध्ये आहेत फिल्डर उपस्थित. एक धाव झालेली आहे आणि इकडे बघतो आपण दुसरी देखील धाव कंप्लीट झालेली आहे. साई शेलार पहिला चेंडू कधी खेळणार आहेत हा मोठा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू झालेले आहेत, एकदाही संधी नाहीये. रनचे स्कोर बोर्ड वरती 20 धावा. पुन्हा फटकावेत. मिस टायमिंग आहे. साई शेलार आधीच बोललाय की आता एकच धावणार आहे. इकडनं आता रन्स धावून घ्यायचे तरी किती. आता स्ट्राईक फायनली त्याच्याकडे आलेले. 14 चेंडूंच्या नंतर बघतो आपण स्ट्राईक त्याच्याकडे फायनली आता इथे होत असतं असं कधी कधी. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 21 आकड्यावरती. ओ द विकेट ना वेगवान चेंडू विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल काय लेंथ पाहायला मिळत आविष्कारकडनं. विकेट टू विकेट बॉलिंग समोर साई शेलार आहे. त्याच्या अगेन्स्ट बॉलिंग करणं एवढं इझी जाणार नाहीये आणि बऱ्याचशा धावा साई शेलार धावून घेतलेल्या आहेत. त्याचा देखील कदाचित फायदा बेनिफिट आविष्कार घेत असावा. षटकातील पुढचा चेंडू लांब ठेवायचे. साई शेलारच्या भरपूर लांब ठेवायचा चेंडू. हा चेंडू जास्तच लांब राहिला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपदावरती आहे. 22 धावा पुस्तकावरती आहेत. चांगली मॅच. रन्स हव्यात खांबाला पडाला. खराब आहे चेंडू. रन्स मिळतील इकडनं पूर्णच्या पूर्ण 6. कॉन्फिडन्स जरूर वाढेल कारण का इकडे रनची गरज आहे आणि मोठ्या फटक्यांची देखील गरज आहे. तो पहिला मोठा फटका साई शेलारच्या बॅट मधून सिक्सर. बोट 28 वर जाऊन पोहोचलेला आहे. आविष्कार थोडासा बाक फुटला असेल. फुल टॉस त्याच्यावरती फटका चांगला होता. टायमिंग प्रचंड सुंदर आणि यासाठी साई शेलारला ओळखलं जातं जाणलं जातं. नेक्स्ट बॉल पुन्हा त्या समोर ड्राईव्ह केलेला आहे. वेगवान फटका आहे. डीप मध्ये थोडीशी खराब फिल्डिंग. सेकंडचा कॉल. वेगानं 2 धावा धावून कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 30 आकड्यावरती. 50+ जाण्याचा प्रयत्न. मॅक्सिमम ज्या रन्स आहेत त्या 40-45 पर्यंत तरी जावं लागेल. ज्या अनुषंगाने बॅटिंग ऑर्डर आहे टीम शिरोडोनचा. षटकातील पुढचा चेंडू. वेगवान चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी बॉलिंग करत असताना आविष्कार पाटील. षटके एकूण संपलेले 3-10 सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केलेली. खंबाल पाडणं 4 खेळाडू 30 धावा स्कोरबोर्ड वरती. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने 20 संघाचे संघनायक लालचंद पारच्या सत्रामध्ये पहिल्या दिवशी होते. काल मला वाटतं रजा घेतली. आज आलेत. उद्या कदाचित पूर्ण दिवस असतील. लालचंद दादा देखील आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संतोष दादा आपण देखील या. संतोष शेट्टी ह्याचं आपलं हार्दिक स्वागत आहे. आमचे संतोष दादा भंडारी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आपण व्यासपीठावर द्यायचे. सुंदर बैलाचे मालक लवकरच सुंदर आणि छोटा कारगिरी देखील आपल्याला पाहायला मिळेल. आमचे जितेश दादा कारण आपण आला असेल तर आपण देखील यायचे. नवीन त्यांची खरेदी धडक त्यांनी आताच घेतलेला आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या संतोष शेट आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. जे संतोष दादा भंडारी
लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर रुशाल आलेले आहेत. 10ची सरासरी रन्स आपण बघतोय स्कोर बोर्ड वरती ज्या आहेत 30 झालेल्या आहेत. हेलिकॉप्टर काय फटका आहे, अप्रतिम शॉट, शॉट ऑफ द वे. सुंदर होता फटका मयूरच्या बॅट मधून, जबरदस्त हा सिक्सर. सर्वात मोठा षटकार आतापर्यंतचा सतरंगी ट्रॉफी 2024च्या 12व्या पर्वातील. जरूर 110 मीटर मॅक्झिमम आपण अंदाज लावला तर असू शकतो. त्या अनुषंगानं करण के हा फटका, काय फटका होता. संतोष आले त्यांना माहिती आहे की आता आमचे पाहुणे देखील इकडे आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. तर स्वागत केलेला, जंगी स्वागत केलेला मैदानाच्या आतमध्ये. मयूरच्या वाटमधून सिक्सर, सिक्सरना धावसंख्या 6 फ्लाय होतीये. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचल्या 36 वरती. ही महत्वपूर्ण आताची जी ओव्हर आहे त्या षटकामध्ये जरूर यावेळेचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल जरूर दबाव असेल. ज्या अनुषंगाने बघतो आपण पहिल्या बॉलवरती का हेलिकॉप्टर शॉट, चेंडू मध्ये कुठलीच खराबी नव्हती, अक्षरशः खोदून काढला तो फटका आणि पाठवला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. सिक्सर सगळ्यात लांब फटका पाहायला मिळाला. 37 झालेल्या आहेत. 37 धावा पुस्तकावरती आहेत. पुढचा चेंडू घेऊन तयार बॉलर. पुन्हा एकदा समोर खेळलेले आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन सुयोग तिकडे उपस्थित आहेत. धाव एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या जर 1 न पुढे स्कोर बोर्ड 38 आकड्यावरती. 38 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. लास्ट ओव्हर मध्ये, डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग करणं एवढं इझी जाणार नाही. दोन्ही एक चांगले फिनिशर आहेत. मयूर देखील तेवढाच तगडा फलंदाज आहे. साई शिवाजी शेलार देखील या सीझन मध्ये ISPL देखील ते खेळतील. आणि अभिमानाची गोष्ट केतन मात्रे आपल्या विभागातीलच खेळाडू. साई शेलार, भावेश पवार, प्रथमेश ठाकरे, विकी बोईर. फटका काय सजवलाय, अप्रतिम होता शॉट. तेवढी चांगली क्लासिकल फिल्डिंग, सुपर फिल्डिंग. डीप मध्ये करत असताना तिकडे फिल्डर होते निखिल ना, काय फिल्डिंग केलेली आहे. पॉवर बॅक शॉट होता, तुम्हाला रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. ताकद प्रचंड होती या शॉट मध्ये. धावा 2 मिळतील. 100% कमिटमेंट देत असताना मैदानाच्या आतमध्ये. आता ड्रोनचा देखील तुम्हाला व्ह्यू थोडाच वेळात पाहायला मिळेल. येस, आणि सध्या तरी ते ड्रोन कॅम्पचे आमचे अविदादा कालन आहेत. सुंदर असं टेलिकास्ट. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात. साई शेलार साकी घेणलाय. 40 धावा स्कोर बोर्ड वरती. चा 12 पॉइंटची गरज नाहीये.
आहे. चला जा मग. प्रणवला मात्र इकडे संधी मिळालेली आहे, फिल्डिंग करण्याची संधी त्याला मिळालेली. बॉलर पूर्णपणे फिट नसल्या कारण उर्वरित जे काय चेंडू शिल्लक आहे ते आता परत परिणाम टाकावे लागतील. चला मात्र जास्त वेळ प्लीज नका घेऊ जरी आपल्याकडे वेळ असला, कारण का उद्याची देखील आम्हाला तयारी करायची. विकेट जे आहे ती व्यवस्थित पुन्हा एकदा आम्हाला क्लिअर करायचे. बरेचसे काय जे टचअप असतील ते आम्हाला क्लिअर करून उद्यासाठी पुन्हा एकदा चांगली ठणठणीत अशी आम्हाला विकेट करायचे. म्हणून थोडं सहकार्य करा. आजचा आम्हाला वेळापत्रक आवरून पुन्हा उद्याची तयारी करायची. सहकार्य करा. 40 धावा स्कोर बरोबर आहेत. भरत पाटील राऊंड विकेट ना समोर साई शेलार. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग एवढं सुंदर नाहीये. सिंगल झालेले. कम्प्लीट सेकंडचा कॉल वेगानं. चेंडूची फेक मात्र चुकीची पाहायला मिळते. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये शिरडोन. या चुका महागात पडतील. 2 धावा इकडनं अजून मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 झाले पुढे. स्कोरबोर्ड 42 झालेला. 42 धावा. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. चांगला प्रयत्न सुयोगचा. काय फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग करत असताना क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये काय खेळलं जात आहे. सुयोगचा काय प्रयत्न होता. 100% कमिटमेंट 100% कमिटमेंट आपल्या टीम साठी दिली जाते. हाच तर क्रिकेट आहे. त्यांचे वडील बॉलिंग करतायत. त्यांच्या बॉलिंगवरती जास्त काय मोठे फटके झाला पाहिजे नाहीयेत किंवा जास्त रन्स नको जायला, त्या अनुषंगाने जास्तच त्यानं जोर लावला असावा. असे लावतोच तो. तर यावेळची पण फिल्डिंग जर बघितली तर 4 धावा जरूर होत्या, मात्र केलेली फिल्डिंग आपल्याला अप्रतिम पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. धावा मात्र 2 रोखलेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 44 धावा झालेल्या आहेत. हा चेंडू ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर आहे. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक मोठा फटका 50+, कारण का रन्स आहेत स्कोर बोर्डवरती 45 45 आहेत. भरत पाटील. हा देखील चेंडू लेग स्टिक उखाडण्याचा प्रयत्न, मग अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा इकडनं धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा जाईल 1 न पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलेला एकूण 46 आकड्यावरती धाव बलग आहे. 46 धावा. बघा प्लीज जरा आपला जो जीडी. हॅलो 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 बघा डीजे पासून प्लीज थोडं सहकार्य करा. डीजे पासून बाजूला आपण बसायचे. आजूबाजूला भरपूर जागा आहे, त्यांना डिस्टर्ब नको. प्लीज सहकार्य करा. डीजे पासून दूर व्हा. सगळ्यांना विनंती आहे. आजूबाजूला भरपूर जागा आहे, तिकडे जरा बाजूला प्लीज. सर आपण पुन्हा एकदा करूया कॉमेंटर बॉक्स मध्ये बदल असतील. बॉक्स मध्ये आमचे नितीनजी काळा. धन्यवाद करण, धन्यवाद राहुल. पहिल्या इनिंग मध्ये SSCC खंबाळपाडा टीमने 4 गडी बाद 46 केलेत आणि 47 धावांचा आता पाठलाग करायचे वीर बजरंग शिरडून A टीमला 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी.
हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरने 2 सामने जिंकलेत आणि यातून विजेता संघाच्या आयुष्यातील शेवटची मॅच त्यांच्या संघासोबत खेळणार आहे. ऋषाल थोडेसे दुखापतग्रस्त आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वाडेकरचे कॅप्टन अतुल भोईर आपण इथे येऊन थांबायचे. अतुलला माहिती यातून विजेता संघाने आपली मॅच लगेच होईल. उद्या एकविरा धाबा सुखदेव काळ निलेश काळ यांच्याकडनं संपूर्ण टीम्स आणि प्रेक्षकांना सुद्धा जेवणाची व्यवस्था करण्यात आली आणि 3 दिवस आपण पाहिलं तर गावदेवी चायनीज अजय काळ यांच्या माध्यमातून 3 दिवस या स्पर्धेसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेत नवनाथ पाटील यांच्याकडून नाश्त्याची व्यवस्था सुद्धा आपण पाहतोय. पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज रवी खाडे. पहिला चेंडू आविष्कारसाठी फुल टॉस बॉल होता, त्याला पाठवून दिलाय फाईन लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार. तर मी आता चेक केलं जाईल. फुल टॉस बॉल होता, व्हाईट फॅक्टर. बॅट्समन आपण पाहतोय आविष्कार. नो बॉल. पंचाने रिव्ह्यू घेतलाय. 5 धावा मिळाल्यात वीर बजरंग शिरडूनला आणि येणारा चेंडू आता फ्रीट असेल. टार्गेट 47चं. 5 धावा बोनसच्या स्वरूपात मिळाल्यात आणि येणारा चेंडू फ्रीट. इथे मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आविष्कारच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. हेडूट यांच्याकडनं सलग 3 चौकारांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि आविष्कारने बॅक टू बॅक 2 मारलेत. तिसरा येईल का? आणि हाई चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. सलग तिसरा चौकार आविष्कार पाटीलच्या बॅटमधून. मधून ने 113 धावा कुठल्या होत्या आणि आता 4 बॉल मध्ये 4 चौकार त्याने मारले. 17 धावा झालेत. धावा आविष्कार पाटील रन मशीन आहे या टीमची. नॉन स्ट्राईक एंडला सिक्सर किंग आहेत तकदीर. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. 4 चौकार जरूर आले, त्यानंतर सिंगल आली. एक नो बॉल म्हणजे 18 धावा 4च बॉल मध्ये आतापर्यंत आल्यात. टीम वीर बजरंग शिरडून संघ या मॅच मध्ये आतापर्यंत चांगली सुरुवात केली. 18 धावा आल्यात. रवी खाडे राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते. चांगली फिल्डिंग तिथे झाली आहे. तकदीरचं खातं उघडलं जाईल. सिंगलने सुरुवात चांगली केली वीर बजरंग शिरडून टीमने. शिरडूनच्या माध्यमातून सुद्धा 40+ स्पर्धा आपण पाहिली. आता नाईट स्पर्धा सुद्धा भरत पाटील घेऊन येते तुमच्यासाठी. काही कारणास्तव नक्कीच पुढे ढकलण्यात येणार आहे. 19 धावा आल्यात. सुरुवात चांगली केली. इथे चेंडू हवेत आहे. विकेट मिळेल का? आणि आविष्कार पाटीलला माघारी परतावं लागेल. बघा आविष्कारचं कौतुक केलं नितेश शेलारने, कारण चांगली बॅटिंग केली त्यांनी या मॅच मध्ये. मात्र अखेर शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली. 19 वरती पहिला धक्का लागला वीर बजरंग शिरडूनला आणि आता बॅटिंग करण्यासाठी मैदानात आले पहिल्या मॅचचे हिरो सुयोग भरत पाटील डीजे.
पहिल्या षटकात आलेत. इनिंगचं शेवटचं षटक तुम्ही भरत पाटील यांचे काही चेंडू पाहिले, चांगली गोलंदाजी केली. कैलास पाटील सुद्धा उपस्थित आहेत शिर्डूनचे, त्यांचे हार्दिक स्वागत. शिर्डून संघ ज्यावेळी 40+ आताच आम्ही स्पर्धा ज्यावेळी कव्हर केली, प्रदीप सुभाष पाटीलने काय गोलंदाजी केली होती शिर्डून संघासाठी 40+ साठी. 3 विकेट 39 धावांचं संरक्षण केलं होतं 5 ओव्हरमध्ये शिर्डून 40+ने. 2 40+ संघ सुद्धा मला पाहायला मिळतो शिर्डून गावामध्ये. विलास पाटील, सुभाष पाटील, संतोष पाटील, रेबन पाटील हे लेजंड क्रिकेटर आहेत. पहिली स्पर्धा आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शिर्डून गावापासूनच सुरुवात व्हायची स्पर्धेला. प्रवेश फी 4,500-5,000 रुपये असायचे. त्यानंतर स्पर्धा पुढे पुढे मोठमोठ्या स्पर्धा सुरू व्हायच्या. म्हणजे पहिली स्पर्धा शिर्डून गावामध्ये व्हायची. हे वैशिष्ट्य ग्रामीण टेनिस क्रिकेटचं. 19 झालेत, 26 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. फटका चांगला आहे, सिक्सर किंग तकदीरच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि सिक्सर किंग तकदीरच्या बॅट मधनं पहिला धमाका आलाय. 17 बॉल मध्ये आता 22 करायचे आहेत वीर बजरंग शिर्डूनला या मॅच मध्ये. हा चांगला चेंडू होता, स्वयंने कमबॅक केलाय, त्रिफळाचीत केलाय. दुसरा धक्का लागत असताना शिर्डून टीमला. फलंदाज 25 वरती दुसरा धक्का वीर बजरंग शिर्डून टीमला. विकेट मिळाली. आता बॅटिंग करण्यासाठी मैदानात आलेत सुशांत म्हात्रे. 16 बॉल 22. एससीसी ट्रॉफी मध्ये वाडेकरला सुद्धा पराभूत केलं होतं याच शिर्डून टीमने. आणि इथून एक मॅच जिंकली तर कदाचित 30 मॅच पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. आता खंबालपाडा संघ सहजा मॅच सोडणार नाहीये. स्वयं खाडे आहेत. 12 बॉल 26 ची गरज असताना आकाशांच्या विरुद्ध फक्त 4 धावा दिल्या होत्या. तो गोलंदाज तुम्ही पाहताय स्वयं खाडे, कधी तो कमबॅक करू शकतो या मॅच मध्ये. ब्लॉकरला चेंडू होता, त्यालाही खोदून काढलाय. सुयोगने कॉल दिलाय, 2 होतील आणि झालेत. 2 धावसंख्या पुढे सरकली. 27 वरती 20 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत वीर बजरंग शिर्डून टीम. भरत पाटील यांचा संघ तुम्ही पाहतायत. शिर्डून म्हटलं तर याही गावात भरपूर खेळाडू आहेत. 40+ रेग्युलर, अंडर-21 कट करण्याचा प्रयत्न होता. सुशांतचा फुटवर्कचा वापर नव्हता, स्वतःवरती तो नाराज आहे. चेंडू डॉट गेल्यानंतर त्यांनी बघितलं एक्झॅक्टली ड्रिल करून की कशा प्रकारे हा फटका खेळायचा होता. 14 चेंडू मध्ये अजूनही 20 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. जिंकला तर वाडेकर संघाबरोबर क्वार्टर फायनलची मॅच खेळायला मिळेल. सोनू मोनू 11 वाकलन संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. अपील स्ट्रॉंग आहे. सुशांतलाही माघारी परतावं लागेल. मी मगाशीच उल्लेख केला, स्वयं खाडे ते कधी कमबॅक करतील या मॅच मध्ये. 13 बॉल 20 ची गरज. विवेक आलेत बॅटिंग करण्यासाठी. आता 13 बॉल 20 मॅच ऑन. मात्र सुयोग
भरत पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी 40 रन्स केलेत. विवेकने 1 षटक 10 धावा 3 विकेट घेतल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. तो आता बॅटिंग करण्यासाठी आलाय. मग अशीच उल्लेख दिला पेशाने एक इंजिनियर सुद्धा आहेत आणि तितके चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत विवेक. आता स्वयं खाडेने चांगला कमबॅक केलाय. 13 बॉल 20. क्रिकेट असा खेळ आहे एखाद्या ओव्हरमध्ये पूर्णपणे मॅचचं समीकरण बदलतं आणि तेच स्वयं खाडे आता करतायत या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवरती त्याला सिक्सर लागला होता. काय कमबॅक केलंय. सॅमी कार्लन यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. रुपांश सुद्धा येत आहेत. इथेही डॉट बॉलची समाप्ती होईल. चांगला कमबॅक केलाय स्वयं खाडेने. आता 12 बॉल 20 करायचे आहेत या मॅच मध्ये. येणारे 12 चेंडू 20 धावांची गरज. पाणी घेऊन जायचे मैदानात जाऊ शकता आविष्कार. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. बारा चेंडू 20 धावांची गरज. उद्या प्रेक्षकांना ही पर्वणी असेल. जेवणाची व्यवस्था आई एकवीरा धाबा सुखदेव काळन यांच्या माध्यमातून शेड्यूल 40+40 स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं होतं. पिंटू पाटील यांच्या माध्यमातून नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था. आणि उद्या या स्पर्धेत रेग्युलर मध्ये सुद्धा हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी व ग्रामस्थ मंडळ हेडुटणे यांच्या वतीने सर्व टीम्स खेळाडूंसाठी मेजवानी असेल उद्याच्या दिवसामध्ये. 12 बॉल 20 करायचे त्या मॅच मध्ये. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी आलेत गोलंदाज संदेश शेलार. 12 चेंडू 20. मॅच ऑन. 10.00च्या सरासरीने धावा करायच्या त्या मॅच मध्ये. आविष्कारने सुरुवात चांगली केली होती. शेवट गोड होईल का या मॅचचा. कारण विवेक आणि सुयोग हे दोन चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2021, 22, 23 आणि 24चा ग्राफ जर तुम्ही पाहिला सिडून टीमचा तर चांगला गेलेला आहे. चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा या टीमने जिंकलेल्या आहेत. आता एससीसी ट्रॉफी साई शेलार यांची जी स्पर्धा आली तिथे 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. त्यामुळे मागच्या 3-4 वर्षाचा ग्राफ आपण जर पाहिला शेड्यूल टीमचा तर चांगला आहे. 12 चेंडू 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. प्रयत्न करा तुम्ही, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि स्वयंने काय प्रयत्न केले या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करून दिलाय. म्हणजे बघायचंय 12 बॉल 20. फुलटॉस आहे. टायमिंग झाले काय. चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. मंचावरती सध्या मला क्रीडांगणासाठी पाण्याची व्यवस्था केली, टँकरची व्यवस्था केली. ते युवा उद्योजक चेतनजी पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर युवा उद्योजक राकेश कान यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. विनंती आहे दोन्ही मान्यवरांना या पण मंचावरती सतरंगी ट्रॉफी 2024 12व्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत. सुयोग अक्षरशः बरसलाय या सतरंगी ट्रॉफी मध्ये आतापर्यंत. इथे फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय मात्र टायमिंग झालं नाहीये आणि झेल ड्रॉप झालाय. आता गोलंदाज करेल तर काय करेल. आणि सुयोगला तुम्ही जीवदान दिलंय. 12-20. त्यानंतर षटकार, त्यानंतर दुहेरी धाव. आता 10 बॉल मध्ये 12 करायचे. पस्तीस धावा झाल्या. 10 चेंडू मध्ये 12 करायचे. आता सुयोगला जीवदान मिळाले या मॅच मध्ये. आता बघायचे कॅचेस विन द मॅचेस. मकडा झेल जिंका मॅच. फुलटॉस बॉल होता. सरळ बॅटने खेळत आहेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा मिस फिल्डिंग थोडीशी झाली होती मात्र रन्स एकच मिळाली. 9 चेंडू 11 धावा या मॅच मध्ये आता करायचे शेड्यूल टीमला. 9 चेंडू 11 धावा. पहिल्या मॅच मध्ये 3 विकेट. आज टीमच्या विरुद्ध 40 रन्स करणारा सुयोगला या मॅच मध्ये जीवदान मिळालंय. विवेकसाठी हा चेंडू तुम्ही पाहतायत. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल.
डॉट चेंडूची ते समाप्ती झाली. 8 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. अपील स्ट्रॉंग आहे. विवेकला माघारी परतावं लागेल. पुन्हा कानिमे ट्विस्ट. चेंडू शिल्लक आहे 7 धावा करायच्या आहेत 11. मॅच ऑन. ते 4 विकेट गेले होते. शिडूनचेही 4च विकेट गेलेत. टॉस सुयोगने जिंकला होता. म्हणजे टॉस का बॉस शिडून संघ थोडेसे कॅज्युअल राहिले विवेक. आधीचा चेंडू डॉट आला. त्यानंतर हा समोर बॉल होता. 7 बॉलमध्ये आता 11 करायचे आहेत. बॅटिंग करण्यासाठी स्वप्नील मैदानात आले 6व्या क्रमांकावरती. मॅच रफ अँड टफ आहे. मॅच आता बॅलन्स आहे. मॅच आता दोन्ही संघांच्या बाजूनी आहे. 50-50 चान्स आहे. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी आयोजित सतरंगी ट्रॉफी ग्रामस्थ मंडळ आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. 7 बॉल 11 या मॅच मध्ये करायचे आहेत. संदेश राईट मोर द विकेट. हाही चेंडू चांगलाच होता. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. पुन्हा फिल्डिंग खराब आहे. काय करतायत खंबालपाडा संघ एक्झिट काय करतोय. जिथे एकही रन्स नव्हते तिथे 2 मिळालेत. हेमंतकडनं चूक. भाऊकडनं चूक. 2 धावा मिळाल्यानंतर मॅच शेवटच्या षटकात 6 बॉल 9 विकेट न गमावता 8 चालतील शिडून टीमला. फिल्डिंग खराब आहे. फिल्डिंग खराब आहे. कारण सुयोगचा झेल ड्रॉप हेमंतने केलाय. आत्ताच हेमंतने बॉल सोडलाय. धनाजीने बॉल सोडलाय. त्यामुळे काय करतोय या मॅच मध्ये क्षेत्ररक्षक. आणि क्रिकेटमध्ये चुका जर तुम्ही केल्या तर स्पर्धेतनं बाहेर जावं लागू शकतं या मॅच मध्ये. 6 बॉल मध्ये आता 9 करायचे आहेत. दबाव आहे. दबाव दिसतोय संपूर्णपणे टीमच्या खेम्यामध्ये. आणि आता कदाचित साई शेलार येतील या 9 धावांचं संरक्षण करण्यासाठी. पुन्हा सूचना करतोय दोन्ही टीमचे विकेट समान आहेत. 4-4 टॉस शिडूनने जिंकलाय. त्यामुळे 8 चालतील टॉसच्या आधारावरती. मात्र एखादी विकेट गेली तर धावा कंपल्सरी कराव्या लागतील वीर बजरंग शिडूनला. पहिल्या मॅचचा हिरो सुयोग भरत पाटील अजुरी मैदानाच्या आतमध्ये. 9 सेकंडला स्वप्नीलला तुम्ही पाहतायत ज्याने 2 धावेने आपलं खातं उघडलं या मॅच मध्ये. सहा चेंडू 9 धावा. 8 धावांचं संरक्षण या स्पर्धेमध्ये केलेलं आहे प्रमोद सोरकादे भाल संघाचा गोलंदाज. ते षटक त्या एंडनी होतं आणि आता षटक कॉमेंट्री बॉक्स एंड कडने. आणि 9 धावा आहेत. 8 धावा प्रमोद सोरकादेने संरक्षण केलं होतं देवीचा वाडा टीमच्या विरुद्ध पहिल्याच दिवशी पहिल्याच मॅच मध्ये. आता फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस. वाडेकरचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे अतुल भोईर. या एंडने बऱ्याच वेळा धावा जास्त बनतायत. आता बघायचंय चांगली गोलंदाजी झाली तर याही धावांचं संरक्षण साई शेलार करू शकतात या मॅच मध्ये. मात्र सुयोग त्यांच्या समोर आहेत. पहिला चेंडू आणि विकेट मिळाली आहे. साईने उशिरा अपील केली आहे. मात्र एसटी कशाला माहिती आहे बॅटची कड आहे. आता धावा कंपल्सरी करायच्या आहेत 5 बॉल मध्ये 9. विकेट गेले होते 4. शिडूनचे विकेट गेले 5. त्यामुळे आता धावा 5 बॉल मध्ये 9 कंपल्सरी करायचे आहेत. आणि साईला पहिल्या बॉलवरती मोठे यश मिळाले. त्यामुळे आता साई कमबॅक करेल या मॅच मध्ये त्याला माहिती आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय रुशाल. काही होऊ शकतात या मॅच मध्ये. ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्या आयएसपीएल मध्ये सुद्धा साई शेलार तुम्हाला खेळताना दिसणार आहेत. 3 लाख रुपये त्यांची बोली लागली. 5 बॉल 9 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत साई. इथे चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता आणि फलंदाज रनआउट. तर सुशांत काय करत होते. सोप्पा झेल सोड.
सुशांतने झेल सोडले. बॅट्समन मलाही माहिती आहे रुशाल आहेत, मग सुशांतने झेल सोडले. आपण हेच मी उल्लेख करतोय. आणि ते आता 4 बॉलमध्ये 8 करायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. करण्यासाठी मग सुशांतने सोपा झेल सोडला. मग फलंदाज रनआउट झालेत. चला फिल्डिंग लावायची. जेव्हा जेव्हा साई शिलार संघामध्ये असते थोडासा दबावाच असतो खेळाडूंवरती. आणि क्रिकेट असा खेळ आहे, तुम्ही दबावाखाली खेळाल तर तुमचा खेळ चांगला होणार नाहीये. 4 बॉलमध्ये 8 कंपल्सरी करायचे आहेत. 6 विकेट गेलेत. साई चांगली गोलंदाजी करतायत. कॅचेस विन द मॅचेस. आतापर्यंत खंबारपडाने 2 झेल ड्रॉप केलेत. अस्तिक आलेत बॅटिंग करण्यासाठी. साई शेलार 4 बॉलमध्ये 8 करायचे आहेत. काय मॅच रंगली. ज्यावेळी आविष्कारने सुरुवात केली होती असं वाटून ही मॅच एकतर्फी होईल. मग क्रिकेट असा खेळ आहे, एखादं षटक पूर्णपणे सामन्याचं समीकरण बदलतं. 4 बॉलमध्ये आता 8 करायचे आहेत. आणि बॅट पकडण्याची ऍक्शन वेगळी आहे थोडीशी आस्तिकची. आणि त्याचमुळे साईने त्याची बॅट ऍक्शन पाहून थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस केलेत. साईलाही असं कदाचित वाटेल हा फलंदाज कधी रिव्हर्स खेळू शकतात, कधी सरळ बॅटने खेळू शकतात. 4 बॉल 8 रन कंपल्सरी. इथेही चेंडू हवेत आहे. स्वतः साई झेल खाली. फलंदाज बाद होईल. 3 चेंडू आणि आता 8 धावांची गरज आहे शिरडून टीमला. गेलेत करण काळन आणि आता 9व्या क्रमांकावरती भरत पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. 3 बॉलमध्ये 8 करायचे आहेत या मॅच मध्ये कंपल्सरी. काय गोलंदाजी केली साईने. जर सुशांतने झेल सोडला नसता तर कदाचित हॅट्रिक पूर्ण झाली असती साईची. मध्ये 1 फलंदाज रनआउट आहे. 2 फलंदाज झेल बाद आहेत. बघायचंय पुराणा चावल भरत पाटील मॅच टर्न करतील का. क्रिकेट यासाठी आम्ही सांगत असतो अनिश्चितांचा खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं. 3 बॉलमध्ये 8 करायचे आहेत कंपल्सरी. चेसिंग 2 चौकार 1 षटकार 1 दुहेरी धाव. काय घडेल या मॅच मध्ये. साई राईट राऊंड द विकेट. हा खराब बॉल आहे साईचा. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. मॅच ऑन. 3 बॉल 7 40 झालेत. 40 वरती 7 विकेट गमावलेत. 3 बॉलमध्ये 7 करायचे आहेत. थोडंसं साईने ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या हातावरती नियंत्रण नव्हतं. तरी भरत पाटील त्यांना माहिती आहेत चांगले बॅटर आहेत. इथे फटका चांगला आहे. रनआउटची संधी आहे आणि बघायचंय फलंदाज रनआउट आहेत की नाही. सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत. साईलाही माहिती आहे की फलंदाज सुरक्षित आहेत. 2 धावा इथे पूर्ण झालेत. योग्य डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतोय पंचांचा. त्यामुळे साईने अपील जास्त केलेली काही फलंदाज बघा ना लाईव्ह वरती तुम्ही बघू शकता. सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत. 2 बॉलमध्ये आता 5 करायचे आहेत. खेळाडू कक्षामधनं आवाज नकोय लक्षात घ्या. 2 बॉल 5 रन. काय रंगतदार मॅच. भरत पाटील ही मॅच टर्न करतील का. आपला अनुभव पणाला लावतील का. की साई राईट राऊंड द विकेट. इथे फटका चांगला आहे आणि भरत पाटीलने विजयाचा षटकार ठोकलाय आणि हा सामना जिंकलाय तो वीर बजरंग. शिरडून टीमने जोरदार टाळ्या होत्या फलंदाज भरत पाटील साठी. शिरडून टीम सेकंड करायचे तुम्हाला लक्षात घ्या. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आणि भरत पाटील बघा लेजंड क्रिकेटर पुराणा चावल काय असतो असं दाखवून दिलं. आजही त्याने षटकार ठोकलाय. रेवण पाटील यांच्या सोबत भरपूर वर्ष क्रिकेट खेळले सुभाष विलास, मात्र आजही दहशत आहे भरत पाटील यांची आणि ती दाखवून दिली त्यांनी या मॅच मध्ये. 2 बॉल 5 कंपल्सरी हवे होते आणि भरत पाटीलने षटकार मारलाय. कैलास पाटील खुश आहेत.
भरत पाटील यांचे बंधुराज, त्यांचे हार्दिक स्वागत. हार्ड लक खंबारपाडा टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रदीप आम्हाला सांगतील. गोल्डन सिक्सर ज्याच्या बॅट मधून आला तो भरत पाटीलच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि लगेचच काही क्षणात टॉस होईल. वाडेकर विरुद्ध शिवडून, जी मॅच एसएससी ट्रॉफी मध्ये झाली होती. आणि त्याचबरोबर कार्यसम्राट नगरसेवक आणि त्याचबरोबर सीझन 2 इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये जे सिलेक्ट झालेले आहेत अशा आपल्या सर्वांचे लाडक्याने